नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीवर. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय 15वा ऐकणार आहोत. अध्याय 15वा, अंतर्मन आणि आनंद. या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की खरा आनंद बाह्य परिस्थितीतून नाही, तर आपल्या अंतर्मनातून येतो. अवचेतन मनाला योग्य विचार, भावना आणि विश्वास दिल्यास आपल्याला सकारात्मकतेचा, समाधानाचा आणि आनंदाचा अनुभव सतत मिळतो. जर अंतर्मन शांत, प्रेमळ आणि सकारात्मक असेल, तर कोणत्याही परिस्थितीत आनंद टिकवता येतो. अवचेतन मन जीवनातील आनंद आणि दुःखाची गुप्त गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही मनात सतत नकारात्मकतेला जागा दिली, तर दुःख वाढते. उलट सकारात्मक विचार, प्रेम, कृतज्ञता आणि समाधानाचे भाव मनात ठेवले, तर आनंद आपोआप येतो. कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड ही आनंदाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींचा आदर करतो, त्यावेळी अवचेतन मनही सकारात्मकतेला आकर्षित करते. आनंदी आणि सकारात्मक जीवनाची प्रतिमा मनात तयार करा. कल्पना करा की तुम्ही शांततेत, प्रेमात, आनंदात जीवन जगत आहात. राग, भीती, चिंता आणि नकारात्मक भावना अंतर्मनातून दूर ठेवणे आवश्यक आहे. या नकारात्मकतेमुळे आनंदाचा मार्ग बंद होतो. या अध्यायाचा मुख्य संदेश असा की आनंद बाह्य कारणांवर नाही, तर अंतर्मनावर अवलंबून असतो. सकारात्मक विचार, प्रेम, कृतज्ञता आणि सातत्यपूर्ण सराव वापरून तुमचे अंतर्मन सतत आनंदी राहते. तर मंडळी, हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा. 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या अध्यायासोबत. धन्यवाद.